तर या दिवसात आपण थेसलोनिका करास पत्र पाहत आहोत आणि त्यातील पहिल्या अध्यायात आपण आहोत अजूनही. अ, पहिले काही वचनं आपण अभ्यासलेले आहेत आणि अ, त्यातून अनेक बाबी आपण शिकलो. आजच्या सायंकाळी विशेष करून आपण अ, पहिला अध्याय आणि वचन 6 पासून पुढे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ती वचन वाचूया आणि मग आपण त्यावर मनन करू. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. आशाने मासिदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झालात. मासिदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही, कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. देवबाप करो वाचलं वचन आपल्यासाठी तो आशीर्वादाचं करो. आपण मागील आठवडी विशेष करून वचन 5 वर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. जिथं पौल जो आहे तो ज्यावेळेस थेसलोनिका करांना किंवा थेसलोनिका येथील मंडळीला तो बोलत आहे. तर अगोदर कशा प्रकारे त्यांचं जीवन बदलल्या गेलं त्याची तो आठवण करून देत आहे या अध्यायामध्ये. आणि विशेष करून आपण मागील आठवडे आपण अभ्यासलेला आहे की पौल वचन 3 मध्ये म्हणतो की आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांच्या आम्ही निरंतर स्मरण करीतो. तर ज्यावेळेस आपण वचन 3 कडे येतो, ज्याच्याबद्दल आपण अगोदर शिकलेलो आहे, जिथे पौल जो आहे खऱ्या रीतीने थेसलोनिका येथील मंडळीबद्दल बोलत असताना त्यांचं जे जीवन बदललेलं जीवन जे आहे आणि त्यांची जी साक्ष आहे तो प्रगट करत आहे. आणि तो अगोदर म्हणतो की देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो. आता वचन 3 कडे पाहत असताना त्यांनी विश्वासाने ते जे काम करत आहेत, प्रीतीने जे ते श्रम करत आहेत, प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो धीर त्यांना प्राप्त झालेला आहे त्याचं मूळ काय आहे. मग वचन 4 मध्ये तो म्हणतो कारण ते काय आहे, कारण ते देवाची निवड त्या मागे होती. देवाने तुम्हाला निवडलेलं होतं, त्याच्या कृपेने त्याने तुम्हाला तारलेलं आहे. आणि मग तो पुढे येतो आणखी, आणि मग हे तारण जे आहे ते कसं झालं तुमचं. तर वचन 5 मध्ये मग तो सांगत आहे की तुमच्यापर्यंत ते तारणाची वार्ता आली आणि देव अद्भुत रीतीने तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. त्यासाठी आम्ही एक साधन म्हणून होतो आणि आम्ही जी सुवार्ता तुमच्यापर्यंत घेऊन आलो ती सुवार्ता केवळ शब्दाने नाही, ती आमचं तर्क वितर्क आमच्या विचाराने नव्हती, नाही का, किंवा आमचा कोणता तरी आमची निर्मिती ती नव्हती, तर तर सामर्थ्याने पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने ती तुम्हाला कळवण्यात आली आहे. आणि तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो एवढंच नाही, ती सुवार्ता तुम्हाला कळवण्यात आली एवढंच नाही, तर आमचं जीवन सुद्धा ती सुवार्ता तुम्हाला गाजवणारं होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मग ह्या सुवार्तेचा परिणाम काय झालेला आहे. ही गौरवी सुवार्ता जी थेसलोनिका पर्यंत पोहोचलेली आहे, फार अद्भुत रीतीने पोहोचली. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 17व्या अध्यायामध्ये आपल्याला त्याबद्दल पाहायला भेटतं की पाऊल जो आहे तो तर तिकडे जायला निघालाच नव्हता, नाही का. देवाने स्वप्नात, नाही का, त्याला दाखवलं. तिथे एक माणूस त्याला दिसलेला आहे जो मासिदोनियाचा होता. तो म्हटला की आमच्याकडे तू ये
आम्हाला तुझी गरज आहे. आणि मग आपल्याला माहित आहे पाऊल अद्भुत रीतीने तिथे गेलेला आहे. सगळ्यात अगोदर फिलिपे मध्ये तो गेला, तिथे सुवार्ता गाजवली त्याने, तिथं मंडळी रोपण झाली, तिथे वेगवेगळ्या प्रसंगाला त्याला सामोरे जावं लागलं. तिथून पुढे तो मग थेसलोनिका येथे आलेला आहे. आणि मग अगदी 3च आठवडे तिथं आलेला असताना आपल्याला माहित आहे 3च आठवडे 3 शब्दात त्याने तिथं घालवले. आणि देवाने अद्भुत रीतीने त्या सुवार्तेचं बीज तेथील त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात पेरलेलं आहे. आणि मग अ, आपल्याला पाहायला भेटतं की ती सुवार्ता इतकी प्रभावी आणि इतकी गौरवी आहे की त्याचा परिणाम काय झालेला आहे. त्याचा परिणाम आपल्याला वचन 6 ते 10 मध्ये पाहायला भेटतो. आणि तो परिणाम जो आहे आपल्याला खऱ्या रीतीने विशेष करून 5 शब्दांतून आपल्या समोर तो सादर होईल, नाही का. एक तर त्याचा परिणाम काय झाला, त्यांनी ती स्वीकारली, नाही का. पहिली गोष्ट वचन 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं तो म्हणतो तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून त्यांनी ती स्वीकारली. दुसरी बाब आपल्याला इथून शिकायला भेटते, दुसरा परिणाम किंवा दुसरा प्रमाण आपल्याला यातून शिकायला भेटते, म्हणजे काय, तुम्ही अनुकरण करणारे झालात, है ना. वचन 6 मध्येच आपल्याला तिथं पाहायला भेटल. आणि मग तिसरं जे प्रमाण आहे त्या सुवार्तेद्वारे त्यांच्या जीवनावर झालेला प्रभाव, त्याचं तिसरं प्रमाण काय आहे, तर ते वचन 7 मध्ये सांगितलंय, तुम्ही इतर विश्वासणाऱ्यांसाठी एक आदर्श झालात. पहिलं स्वीकारली, अनुकरण करणारे झालात, त्यानंतर आदर्श झालात. आणि एवढंच नाही, तर चौथं जे प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं ते वचन 8 मध्ये पहिल्या भागामध्ये, ते म्हणजे काय, त्यांनी घोषणा केली. त्यांनी घोषणा केली. आणि मग पाचवं जे प्रमाण आहे खऱ्या रीतीने ते आपल्याला पुढे वचन 8 ते 10 मध्ये पाहायला भेटते, म्हणजे काय, त्यांच्या विश्वासाचं जगणं ते इतकं प्रभावी होतं की ते वर्तमान सगळीकडे पसरलेलं आहे. तर थोडक्यात आपल्या समोर एक आउटलाईन तयार होईल या वचनाद्वारे, नाही का, की खऱ्या रीतीने सुवार्तेचा प्रभाव किती अद्भुत आहे. की एक पापी भ्रष्ट व्यक्ती, नाही का, जो अगोदर अगदी जिवंत देवापासून दुरावलेला, ज्यावेळेस ती सुवार्ता फार अद्भुत रीतीने त्याच्यापर्यंत येते आणि त्याच्या हृदयाचा ठावा घेते, नाही का, त्यावेळेस त्याच्या जीवनातील झालेला बदल कसा अद्भुत आहे, ते आपल्याला या मंडळीच्या जीवनातून पाहायला भेटतो. आणि पाऊल आपल्या समोर अद्भुत रीतीने तो मांडत आहे. आणि खऱ्या रीतीने आज विशेष करून आपण त्यावरच मनन करणार आहोत, की खऱ्या रीतीने तारलेला व्यक्ती आहे इथपर्यंत आपण म्हणतो, परंतु खऱ्या रीतीने तारलेल्या हृदयाचं प्रमाण काय आहे. आणि ते प्रमाण पाऊल आपल्याला या संदर्भामध्ये देत आहे. आणि मग या आपण आपल्या पहिल्या प्रमाणाकडे लक्ष देऊया, की ती सुवार्ता त्यांच्यापर्यंत आली आणि त्यांनी काय केली, ती स्वीकारली म्हटलेलं आहे. तर कशी स्वीकारली, अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं की सगळ्यात अगोदर आपल्या समोर हा प्रश्न उपस्थित होईल की अ, त्यांनी स्वीकारलेला आहे, पण काय स्वीकारलं, आणि आणि ते कसं स्वीकारलेलं आहे, त्याचं त्याचं कारण काय आहे, ते आपल्याला वचन 6 जो आहे ते आपल्याला स्पष्ट करून ते देईल. सगळ्यात अगोदर इथं सांगितलं की तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारलं. काय स्वीकारलं, तर वचन स्वीकारलं. ते वचन काय आहे, वचन 5 आपल्याला त्याची झलक देतं. ती गौरवी सुवार्ता जी त्यांच्यापर्यंत आलेली होती. आणि ती सुवार्ता काय आहे बरं, आपल्याला माहित आहे की तो तारणारा प्रभू जो गौरवी ख्रिस्त, जो सार्वकालिकतेमध्ये पित्यासोबत होता, तो आपल्यासाठी या भूतलावर आला, आहे का. तो आपल्यासाठी आपल्या बदली तो जगला. त्याने ज्या मागण्या अ, आपल्याबद्दल होत्या, ज्या पूर्ण होणं गरजेच्या होत्या, त्या सर्व मागण्या पित्याच्या त्याने आपल्या जागेवर पूर्ण केल्या. आणि तो इतका निर्दोष, इतका निष्कलंक होता की त्याच्या ठाई बिलकुल कोणताहीच प्रकारचा दोष नव्हता. आणि तो निर्दोष असा जगला, नियमशास्त्राधीन असा तो जगला, परिपूर्ण त्याने आज्ञापालन केलं आपल्या जागेवर. आपल्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला, आपल्या बदली तो मरण पावला. आपल्या पापाचं वेतन जे मरण, ते त्याने स्वतःवर घेतलं. आणि त्याचं नीतिमत्व त्याने आपल्या खात्यात बहाल केलेलं आहे. त्याच्या नीतिमत्वाने आपल्याला त्याने झाकलं आणि त्याने आपला आणि देवाचा समेट घडवून आणलेला आहे.
शांती घडवून आणलेली आहे. आणि पहा, आपल्याला केवळ आणि केवळ आता देवाजवळ उभं राहण्यासाठी तो एकमेव मध्यस्थ आहे. त्याने केलेलं परिपूर्ण कार्य आपल्यासाठी पुरेसं आहे आणि हे आपण केवळ विश्वासाद्वारे स्वीकारतो. ही महान गौरवी सुवार्ता आहे, जी थेसलोनिका येथील लोकांच्या हृदयावर राज्य करणारी होती आणि आज प्रत्येक हृदयावर, त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयावरती राज्य करणारे आहे. आणि ती सुवार्ता आपल्याला इथं पाहायला भेटतं की त्यांनी ती स्वीकारलेली आहे. आता हे त्यांच्या स्वतःच्या बळाने शक्य होतं का? तर नाही. जर आपण वचन 8 आणि 9 जर आपण पाहिलं तर ते एक मूर्तीपूजक होते. ते विश्वासणारे नव्हते आणि आपल्याला माहित आहे पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं मनुष्याची अवस्था कशी आहे. तो भ्रष्ट आहे. अ, तो देवापासून दुरावलेला आहे, नाही का? आपल्या पापात आणि अपराधामध्ये मृत आहे आणि मृत व्यक्ती काहीच करू शकत नाही. मग नक्कीच जर तो मृत आहे तर तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की नवीन जन्माची गरज आहे आणि हे कार्य देवाच्या आत्म्याचं आहे आणि नक्कीच हे पूर्णपणे देवाचं कार्य आहे, जे त्याच्या सुवार्तेद्वारे तो त्यांच्या हृदयात तो कार्य करतो, नाही का? आणि हे अद्भुत रीतीने घडतं, नाही का? की अद्भुत रीतीने ती सुवार्ता त्या हृदयाला जाऊन भेदते आणि ते जे कठीण हृदय आहे आपल्याला पाहायला भेटतं देवाचा आत्मा त्या सुवार्तेद्वारे फोडतो तो, नाही का? आणि तो तारंदाई विश्वास तो त्याच्या हृदयात तो उत्पन्न करतो, ज्याद्वारे आपण ते स्वीकारतो आणि तेच थेसलोनिका येथील मंडळीमध्ये घडलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्यांनी ते स्वीकारली अ, अद्भुत रीतीने. आणि ते कसं घडलं, प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय आपल्याला तो शिकवितो. त्यांनी अ, अशा चांगल्या वातावरणात ती स्वीकारली नाही का? की जिथं काहीच नव्हतं आणि अगदी ते निवांत आहेत, कोणताही त्रास नाही, कोणती वेदना नाही. जेव्हा सुवार्ता आली, ती सुवार्ता वादळ घेऊन आली, नाही का? ती ती उलथापालट करणारी ती होती. कारण ख्रिस्ताने अगोदरच सांगितलेलं आहे की जगाने माझा स्वीकार केलेला नाही, नाही का? तर ते तुमचाही स्वीकार करू शकणार नाही. आणि ज्यावेळेस त्या ख्रिस्ताची सुवार्ता प्रभावीपणे ज्यावेळेस येते, त्या सुवार्तेसोबत वादळ सुद्धा येणार आहे आणि ते वादळ आपल्याला थिसलनिकामध्ये पाहायला भेटतं. त्या 3 आठवड्यामध्ये पौलाने तिथं सुवार्ता गाजवलेली आहे त्या सभास्थानामध्ये. त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं अनेक परराष्ट्रीय लोकांचं जीवन बदललं गेलं. त्यामध्ये काही यहुदी पण होते. परंतु आपण पाहतो की ती सुवार्ता येत असताना यहुद्यांकडून भयंकर त्रासाला त्यांना सामोरे जावं लागलं. कारण प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय वचन 5 मध्ये सांगितलं की ज्या यहुद्यांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी हेव्याने काय केलं? त्यांच्या विरुद्ध कट केलेला आहे आणि काही गुंडांना ते घेऊन आले, घोळका जमवला त्यांच्या विरुद्ध आणि त्या नगरामध्ये पूर्ण भीती पसरवली. अ, आणि आपल्याला पाहायला भेटतं की ज्या कुटुंबामध्ये ही मंडळी एकत्रित आली होती, येत होती, त्या यासोनाच्या घरावर त्यांनी हल्ला केला. त्या कुटुंबाला बाहेर नेलं फरफटत. त्यासोबत ती मंडळी तिथं या सगळ्या वेदना सहन करत आहे. तर अगदी अगदी त्या वादळाला घेऊन ती सुवार्ता आलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्या वादळामध्ये सुद्धा आनंदाने ते स्वीकारणं हे पापी भ्रष्ट हृदय कधीच नाही का मान्य करणार नाही. हे कधीच मान्य होणार नाही. आणि इथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की त्या सुवार्तेचं गौरव किती अद्भुत आहे. किती अद्भुत आहे, नाही का? त्याच्या आत्म्याच्या कार्य आपल्याला इथं पाहायला भेटतं की जिथं त्या स्थितीमध्ये सुद्धा आनंदाने आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी ती स्वीकारलेली आहे. आणि मग अ, हे एक पहिलं प्रमाण आहे, नाही का, तारलेल्या हृदयाचं, की जिथं आपण सगळ्यात अगोदर ती सुवार्ता, गौरवी सुवार्ता जी आहे, ते आपण स्वीकारतो, नाही का? आणि पुढे अ, ज्यावेळेस त्यांनी ती स्वीकारली, आता ते तिथं शांत राहिले का नाही, तर पुढं वचन 6 मध्ये सांगितलं, की ती स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. आता इथं पुढे सांगितलं, की आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. आता कसं त्यांनी आमचं आणि प्रभूचं अनुकरण केलं? आमचं म्हणजे कोण बरं? पाऊल असं म्हणत नाही की माझे अनुकरण करणारे झालात, तर पाऊल काय म्हणत आहे? आमचे. आणि थेसलोनिका
या पत्रामध्ये वारंवार तुम्हाला आमचे हा शब्द पाहायला भेटेल. का बरं? कारण पाऊल एकटा नव्हता सुवार्ता प्रसाराच्या वेळेस. त्यावेळेस त्याच्यासमोर आपल्याला वचन एक सांगतं, सिल्वान होता सोबत, तिमोथी होता आणि तिघं जाऊन सोबत त्यांना सुवार्ता सांगितलेली आहे, सुवार्ता गाजवलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिघं सुद्धा एका भयंकर संकटातून गेले त्याच्या अगोदर फिलिपेमध्ये, आपल्याला माहित आहे. आणि इथं तो म्हणतो की तुम्ही ती स्वीकारून काय झालं, आता आमचे अनुकरण करणारे झालेले आहात. तारलेल्या हृदयाचं आणखी एक प्रमाण आपल्याला यातून पाहायला भेटतं आणि ते म्हणजे काय, अनुकरण करणारे होणं, नाही का. ती सुवार्ता फक्त स्वीकारली नाही, तर ती सुवार्तेचं अनुकरण करणारे ते झालेले आहेत. त्यांचं जीवन तशा प्रकारे होतं आणि ते अनुकरण करणं त्यांचं, पाऊल म्हणतो की ते आमचं आणि प्रभूचं अनुकरण करण्याप्रमाणे होतं. कशा प्रकारे पाऊल म्हणतो की आमचं व प्रभूचे अनुकरण करणारे झालात बरं, तर वचन 6 सुरुवात आपल्याला सांगते. कारण त्यांनी फार संकटात ती सुवार्ता स्वीकारलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे की पौल, सिल्वान जो आहे आणि तिमोथी ज्यावेळेस फिलिपेमध्ये आले आणि ज्यावेळेस तिथं विशेष करून पौल आणि सिला सुद्धा तिथं आहे आणि तिथं आल्यानंतर जी जी मंडळी स्थापित झाली आणि त्या ठिकाणी त्या तरुण मुलीला अशुद्ध आत्म्यापासून, नाही का, ती बरी झाली. त्यानंतर पौलाला, सिलाला अटक करण्यात आलं, होड्यात टाकण्यात आलं, त्यांना फटके मारण्यात आले. त्या वेदनेत सुद्धा पाऊल फार आनंदाने देवाचं गौरव करताना रात्री आपल्याला दिसतो, मध्यरात्री, नाही का. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार अद्भुत आहे की त्या संकटात तो आनंद करत आहे, त्या आनंदाने ते त्याने स्वीकारलेलं आहे संकट. आणि पहा, तशाच प्रकारे आता इथं ही जी मंडळी आहे ती मंडळी सुद्धा संकटात असताना देखील आनंदाने ती स्वीकारत आहे, आनंदाने स्वीकारत आहे. आणि हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. आता इथं विशेष करून संकट हा जो शब्द वापरलाय बघा, तो शब्द जो आहे ना, तो अशा प्रकारचा आहे जसा जे बाह्य दुःख किंवा नाही का भयंकर दबाव, गंभीर प्रकारची समस्या येणं किंवा गंभीर प्रकारचं संकट येणं, त्याच्याबद्दलचा तो शब्द आहे. जसा आपल्याला माहित आहे द्राक्षरस काढताना जसे ते जे द्राक्ष आहे, नाही का, त्यांना कितीतरी पटीच्या त्या दबावातून नेलं जातं, नाही का. त्यांच्यावर जो दबाव टाकण्यात येतो त्या द्राक्षांवर, तो रस निघण्यासाठी, नाही का, पूर्ण तो रस निघावा त्याच्यासाठी कितीतरी भयंकर तो दबाव टाकला जातो. तशा प्रकारचा हा शब्द आहे की संकट जणू काय थेसलोनिका कर जे आहेत ते अशा भयंकर दबावातून जात होते, त्या वेदनेतून जात होते. परंतु ती सुवार्ता आणि देवाच्या आत्म्याकडून मिळणारा आनंद फार अद्भुत आहे. आणि देवाचे प्रिय ख्रिस्ती आनंद असाच आहे, विश्वासणाऱ्यांच्या हृदयातील आनंद असाच आहे, जो कधीच नष्ट होत नाही. कारण हा आनंद देवाच्या आत्म्याद्वारे प्रवाहित आहे. हा आनंद ख्रिस्ताच्या महान सुवार्तेत प्रगट झालेला आहे. हा आनंद जो आहे आपलं क्षणिक दुःख कधीच नष्ट करू शकणार नाही. आपल्या जीवनातील येणारे संकट, आपल्या जीवनातील येणारे आजारपण, आपल्या जीवनातील येणाऱ्या वेदना, तो आनंद आपल्यातून हिरावून घेऊ शकणार नाही. आणि तो आनंद देवाच्या आत्म्याकडून आहे. ते आपल्याला पाहायला भेटते त्याच्या महान सुवार्तेपासून आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि थेसलोनिका येथील मंडळीने तो आनंद घेत होते. आणि त्याद्वारे ती एकतर पाऊल, सिल्वान आणि तिमोथी यांचं अनुकरण ते करत होते. कारण संकटात सुद्धा आनंद करायला पाऊल शिकला, नाही का. आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस आपल्या हृदयात कार्य करतो त्या सुवार्तेद्वारे, त्यावेळेस आपल्या भयंकर अशा दबावाच्या प्रसंगामध्ये सुद्धा तो जो आपल्या हृदयातील जो आनंद असतो ना, तो फार अद्भुत असतो, तो कधीच नष्ट होत नाही. आपण त्यावेळेस देवाकडे पाहतो, त्या वेदनेत सुद्धा आनंद करायला शिकतो. अरे तो पाऊल, सिल्वान, ज्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली, खोडे टाकण्यात आले, फिलिपिमध्ये अगदी जवळच आहे, वेदनेत ते आहेत, आपल्याला माहित आहे, फटके मारण्यात आलेले आहेत, तरी सुद्धा त्यांचा आनंद नाही का दूर होऊ शकला नाही ख्रिस्तामधील. तर हे एक महान एक प्रमाण आहे. आणि इथं थेसलोनिका येथील मंडळीने तेच केलेलं आहे. त्यांनी ते त्यांनी त्या संकटात देवाचं वचन स्वीकारल्याद्वारे जणू काय पाऊल आणि प्रभूचं अनुकरण केलं. आता प्रभूचं अनुकरण इथं कसं केलं बरं त्यांनी, तर आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो, नाही का.
ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्ताचं जीवन सुद्धा सोपं नव्हतं नाही का? किती भयंकर प्रसंगातून तो गेला. अगदी त्याचं गावातील लोक सुद्धा त्याच्या विरुद्ध उठले होते नाही का? पुष्कळदा टेकडीवरून त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, दगडमार करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारे त्याला प्रश्नात अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर अगदी शेवटापर्यंत त्या वधस्तंभापर्यंत आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यावर खोटे आरोप, त्याला फटके मारण्यात आले, भयंकर वेदनेतून तो गेलेला आहे. परंतु त्या वेदनेत सुद्धा पित्याची इच्छा पूर्ण करणं आणि त्यातील जो आनंद आहे ख्रिस्ताचा, तो आनंद कुणीच हिरावू शकला नाही. आणि तशाच प्रकारे थेसलोनिका येथील मंडळी ज्यावेळेस या संकटातून जात असताना सुद्धा आनंदाने ते वचन स्वीकारत आहे, तर तो आनंद इतका अद्भुत आहे की तो कुणीच त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही, कारण त्याचा स्रोत देवाच्या आत्म्यामध्ये आहे नाही का? आणि मग अशा प्रकारे हे एक दुसरं प्रमाण आहे की तारलेल्या हृदयाचं, की ते खऱ्या रीतीने अनुकरण करणारं आहे का? आणि ते अनुकरण करणार कसं बरं? देवाच्या वचनाचं अनुकरण करणार ते आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते वचनाचं अनुकरण करणार फक्त चांगल्या समयातच नाही, तर वाईट 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 समयात सुद्धा आपल्याला ते अनुकरण पाहायला भेटतं. आता पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी ते स्वीकारलं, त्यानंतर सांगितलं की अनुकरण करणारे झालात. आणि मग तिसरं जे प्रमाण आहे ते वचन 7 आपल्याला देतं, ते म्हणजे काय? इतरांसाठी. आता तुम्ही एक आदर्श झालात, एक उदाहरण तुम्ही झालेला आहात. पहा वचन 7 मध्ये, अशाने मासिदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झालात. आता आदर्श झालात. अ, फार संकटात ते त्यांनी तो आनंद घेतलेला आहे नाही का? आणि तो आनंद ते घेत होते, तो केवळ देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करून होता. बरोबर? देवाच्या आत्म्याने त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आणि आनंद हे देवाच्या आत्म्याचे एक फळ आहे, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून ते आपल्यापासून कधीच दूर होणार नाही. आणि आपल्याला माहित आहे की हे अगदी अद्भुत आहे देवाच्या देवाच्या लेकरांसाठी, लोकांसाठी. आणि ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो, त्यावेळेस तिथं तुम्हाला आदर्श किंवा उदाहरण किंवा कित्ता नाही का, हे शब्द पाहायला भेटतील. ख्रिस्ताने कित्ता घालून दिला. पाऊल म्हणतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा, नाही का? आणि काही अंशी आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस आदर्श म्हटलेला आहे किंवा अनुकरण करणं हे ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर नक्कीच काही मर्यादित आपण पाहतो. अ, हा जो शब्द आहे, जसं विद्यार्थी शिक्षकांचं अनुकरण करतो पुष्कळदा नाही का? किंवा आपण जगात पाहतो की एखादा नायक जो आहे त्याचं पुष्कळ वेळा अनुकरण केलं जातं नाही का? तो कशी दाढी ठेवतो, तो कसा हेअरकट करतो, अ, त्याची 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 त्याचा पेहरावाची पद्धत कशी आहे. अ, जे तरुण लोक आहेत त्यांना ते फार आकर्षण असतं नाही का? आणि यहुदी परंपरेमध्ये आपल्याला पाहायला भेटते, एक सर्वसाधारण गोष्ट होती की नाही का, एकमेकांसाठी आदर्श असणं. कदाचित आई वडील काही नैतिक मूल्य शिकवण्यासाठी आपल्या लेकरांचे आदर्श ठरतात नाही का? तर ज्यावेळेस आपण या मंडळीबद्दल विचार करतो, तर या मंडळीबद्दल पाऊल 3 अध्याय वचन 17 मध्ये, फिलिपिकरास पत्रामध्ये तो म्हणतो की बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. आता एकतर आपण ज्यावेळेस आदर्शाबद्दल विचार करतो किंवा उदाहरणाबद्दल आपण विचार करतो, तर नक्कीच एक मंडळीचे पुढारी म्हणून ते मंडळी समोर एक आदर्श होते. आणि आजही आहेत प्रेषित मंडळी समोर एक एक उदाहरणा दाखल होते. कारण इथं आपण पावलाबद्दल पाहतो की आम्ही तुमच्यामध्ये कसे जगलो म्हणे, हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर ते एक आदर्श होते. मंडळीचे वडील पुढारी ते पण आदर्श होते. मंडळीतील काही लोक काही अंशापर्यंत आदर्श असावेत नाही का, हे आपण पाहतो. परंतु वचन 7 मध्ये आपण ज्यावेळेस येतो, तर ही अशी एक मंडळी होती की ज्यातील फक्त एक नाही, दोन नाही, तर पूर्ण मंडळीच एक आदर्श होती नाही का? पूर्ण मंडळी आदर्श बनली होती. एक उदाहरण, एक कित्ता देणारी ती बनली होती. कारण अ, आपल्याला पाहायला भेटतं की हे आदर्शपण जे आहे हे कुठून आहे? कारण त्यांनी संकटात ती सुवार्ता आत्म्याच्या प्रेरणेने आनंदाने स्वीकारलेली आहे. आणि त्यांचं जे संकटात आनंद करणं होतं आणि त्या आनंदाने जगणं होतं,
ते पाऊल, सिल्वान, तिमोथी यांचं अनुकरण करणारं होतं, प्रभूचं अनुकरण करणारं ठरलेलं होतं. आणि आता त्यांचं हे जगणं इतरांसाठी एक आदर्श ठरलेलं होतं, नाही का? इतरांसाठी एक आदर्श ठरलेलं होतं, विशेष करून मासिदोनिया इथं म्हटलेलं आहे. आणि अखया यांतील सर्व विश्वास ठेवणारे, फक्त एकाच भागामध्ये नाही. तर आपल्याला माहित आहे की मासिदोनियातील पुष्कळ भागामध्ये सुवार्ता प्रसार झाला. फिलिपेमध्ये, मग थेसलोनिकामध्ये येईपर्यंत अनेक शहरांमध्ये पाऊल गेलेला आहे. त्यांच्याद्वारे सुवार्ता गाजवली गेलेली आहे. जशी थेसलोनिका नंतर सुद्धा बिरुया, नाही का, मग करिंथ आणि असे आजूबाजूचे जे गाव आहे तिथं सुवार्ता गाजवण्यात आली, नाही का. किंक्रिया, अशा या मंडळां तिथं स्थापित झालेल्या आहेत. आणि ह्या ज्या मंडळ्या होत्या, ह्या सगळ्या मंडळांसमोर ही तरुण मंडळी म्हणू शकतो आपण, नाही का, अगदी नवीन विश्वासातील मंडळी एक एक आदर्श झाली, एक उदाहरण झालेली आहे, नाही का. आज अनेक मंडळाबद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो, तर अनेक मंडळांची अवस्था फार बिकट आहे, नाही का, आज जगामध्ये. ख्रिस्ताची मंडळी, नाही का, म्हणता म्हणता ख्रिस्ताचं नाव पुष्कळ ठिकाणी खराब होत आहे. ते इतरांसाठी नाही का, बिलकुल आदर्श आपल्याला दिसत नाहीत, जाणवत नाहीत, नाही का. परंतु ही जी मंडळी होती, ही मंडळी आपण पाहतो की आजूबाजूच्या मंडळांसाठी एक आदर्श झालेली आहे, आदर्श ठरलेली आहे. आणि आपण पाहतो की त्यांचा जो आदर्श आहे, तो कशा प्रकारे बरं इतरांसमोर गेलेला आहे. तर एकतर अ, ज्यावेळेस आपण पाऊल, सिल्वान आणि तिमोथी यांच्याबद्दल पाहतो, तर त्यांनी थेसलोनिका या मंडळीबद्दल इतर मंडळांना सांगितलं. त्यांनी कळवलं, ज्याच्याबद्दल आपण इथं दुसरे थेसलोनिका पत्रामध्ये आपण पाहतो, जिथं पहिला अध्याय वचन 3-4 मध्ये पाऊल म्हणतो की, बंधूंनो, तुम्ही सर्वदा आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाची उपकार स्तुती केली पाहिजे, आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे. यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता, त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. कसा त्यांचा जो आदर्श आहे इतरांपर्यंत पोहोचला. एकतर पाऊल, सिल्वान आणि तिमोथी त्यांनी ज्यावेळेस इतर मंडळात जायचे, त्यावेळेस ते पहा, थेसलोनिका येथील मंडळी कशी आहे, भयंकर संकटात त्यांनी आनंदाने ते स्वीकारलं. आणि तो आनंद त्यांच्या हृदयात अजूनही आहे. आणि त्यांनी पहा, त्यांचं विश्वासाचं कार्य, नाही का, प्रीतीने केलेलं श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील मिळालेला जो धीर आहे, तो अद्भुत आहे. आणि तो आम्ही पाहिलेला आहे. आणि पहा, तो तुमच्या पुढे पुढे आम्ही मांडत आहोत. अशा प्रकारे एकतर त्यांचा आदर्श गेला. आणि एवढंच नाही, तर ही जी मंडळी होती, ती शांत बसली नाही, नाही का. ही मंडळी, तिचं जीवन ज्यावेळेस ते आजूबाजूच्या मंडळीमध्ये प्रवास करायची, कारण थेसलोनिका हे जे नगर होतं, असं नगर होतं जे मध्यात ते होतं, नाही का. आणि आजूबाजूला एकीकडे फिलिपे म्हणा, किंवा दुसरीकडे किंक्रिया, मग करीन, किंवा नाही का बिरुया, हे अशा आजूबाजूची जी नगर होते, त्यांना जोडणारं हे एक नगर होतं, एक शहर होतं. आणि हे असं शहर होतं की जिथून जास्त दळणवळणाचं कार्य व्हायचं, नाही का. इतर इतर भागांना जोडणारं हे शहर होतं. आणि एक उत्कृष्ट ते बंदर सुद्धा होतं, म्हणजे समुद्र मार्ग जो म्हणतो ना, इतर दिशांपासून किंवा इतर मार्गांना जोडणारं एक एक सुंदर ठिकाण ते होतं. आणि मग त्या दृष्टीने या मंडळीचा प्रवास सुद्धा इतर भागामध्ये, इतर मंडळांमध्ये झालेला आपण पाहतो, इतर भागामध्ये झालेला आपण पाहतो. आणि लोकांना माहित होतं थेसलोनिका येथील लोक कसे होते. ते मूर्तीपूजक होते, देवापासून दुरावलेले होते, नाही का. अगदी अगदी भयंकर असे ते लोक होते. परंतु आता तेच लोक येत आहेत, त्यांचं नवीन जीवन ते पाहत आहेत, त्यांचा स्वभाव ते पाहत आहेत बदललेला. आणि ते मूर्तीपूजक लोक आता जिवंत देवाची ओळख झालेले आहेत. आणि त्यांच्या जीवनामध्ये किती अद्भुत बदल झालेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहून लोक विचार करत होते त्याबद्दल, नाही का, अद्भुत रीतीने, की हे अद्भुत रीतीने झालेलं आहे. आणि मग अशा प्रकारे ते इतरांसाठी काय झाले, उदाहरण झाले, ते आदर्श झालेले आहेत. आणि हे एक तारलेल्या हृदयाचं प्रमाण आहे, नाही का. आणि ज्यावेळेस आपण
आपल्या स्वतःकडे झोकून पाहतो. खरंच आम्ही नक्कीच ती सुवार्ता स्वीकारलेली असावी, नाही का? नक्कीच आम्ही म्हणू की आम्ही अनुकरण करणारे आहोत. परंतु काय पुढचा प्रश्न आणखी एक उपस्थित होतो, काय आम्ही इतरांसाठी आदर्श आहोत का खरंच, नाही का? की आमच्याकडे पाहून लोकांना करण्यास भाग पडलं पाहिजे, अरे ख्रिस्ती लोक आहेत, हे काहीतरी वेगळे आहेत, नाही का? जगात उठून दिसणारे हे लोक आहेत, हे अद्भुत आहेत, की अरे तो संकटाचा प्रसंग आहे, भयंकर दबाव आहे, वेदना आहेत, आणि सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जसं जे द्राक्ष आहे त्याला कितीतरी दबावातून नेलं तरी ते जे सुंदर गोडवा जे आहे ते देण्याचं कधी सोडत नाही. अशा प्रकारे थेसलोनिका इथली मंडळी होती. अरे अशाच प्रकारे आम्ही लोकांसमोर जगत असताना, आमच्या ड्युटीवर जात असताना, मंडळीत येत असताना, कुटुंबात राहत असताना आमच्या हृदयातून खरंच ती साक्ष जाते का, नाही का? आणि आम्ही कशा प्रकारे इतरांसाठी आदर्श आहोत, ते आहे का आमच्या हृदयात, आपल्याला तपासण्याची गरज आहे, नाही का? आणि जर तिथं आपण चुकतो तर कदाचित आपण तारलेल्या हृदयामध्ये कुठंतरी चुकलेले आपण आहोत, नाही का? आणि तो एक भाग आपण गमावलेला आपण दिसतो. तर पुढे आपल्याला आणखी पाहायला भेटतं की हे लोक शांत बसलेले नाहीत, नाही का? आणखी एक प्रमाण, चौथं प्रमाण तो पुढे देतो तारलेल्या हृदयाचं, आणि ते प्रमाण आपल्याला वचन 8 मध्ये पाहायला भेटतं, जिथं तो म्हणतो, मासिदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली. ते शांत बसलेले नाही. ख्रिस्ताची सुवार्थ इतकी अद्भुत आहे, नका, जी हृदय बदलणारा आहे, जे आपल्याला अनुकरण करण्यास शिकविते, नाही का? एवढंच नाही तर ते एक आदर्श जीवन जगण्यासाठी शिकवते, आणि एवढंच नाही, ते आपल्याला शांत कधीच ठेवणार नाही. जी मंडळी, देवाचं वचन सांगतं की ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी, ख्रिस्ताच्या सुवार्ता सेवेसाठी पुढाकार घेत नाही, ती मंडळी मृत अशी आहे. कारण जर आपल्याला ख्रिस्त समजलेला आहे आणि जर ख्रिस्ताची सुवार्ता समजलेली आहे, तर आपण कधीच शांत बसणार नाही, नाही का? भले आपण पुष्कळदा इतरांपुढे जाऊन सांगू शकत नाही, नाही का? इतरांप्रमाणे आपण नाही सांगू शकणार, परंतु आपल्यासाठी देवाने विविध मार्ग दिलेले आहेत, ज्याद्वारे ज्याद्वारे ती सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक त्याचा भाग होऊ शकतो, नाही का? जसं फिलिppe स्वतःहून पुष्कळ ठिकाणी जाऊ शकले नाही, परंतु पौल जात होता, तर फिलिppe म्हणायची की आम्ही तुला सपोर्ट करतो, नाही का? वेगवेगळ्या माध्यमांद्वारे मंडळी सुद्धा अशा प्रकारे सुवार्ता सेवेमध्ये भाग घेते, आणि तेच आपल्याला इथे सुद्धा पाहायला भेटतं. आणि विशेष करून ही जी मंडळी होती ती मासेदोनिया आणि अखया ह्यात तिच्याद्वारे प्रभूच्या वचनाची घोषणा झालेली आहे, हे अद्भुत रीतीने झालेले आहे. जे सुवार्थेचं कार्य त्यांच्या हृदयात झालं, आपल्याला माहित आहे. अगदी अगदी नवीन मंडळी आहे विश्वासात, परंतु फार संकटातून ती जात आहे, त्या संकटांना तोंड देत आहे. तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की सुवार्थेच्या कार्यामध्ये आणि मंडळ्यांना सांत्वन देण्यासाठी ती तत्पर मंडळी होती. कारण 4थ्या अध्यायामध्ये पाऊल त्याचीच आठवण करतो, तो म्हणतो की बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हाला लिहावं याची तुम्हाला गरज नाही म्हणे, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला देवाने शिकवलंय म्हणे, आणि अखिल मासिदोनियातील सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी. ही मंडळी इतरांसाठी जगणारी सुद्धा मंडळी होती, नाही का? इतरांवर प्रीती करणारी मंडळी होती. फक्त आपल्याच मंडळीबद्दल नाही, तर इतर ज्या मंडळ्या ज्या सुशिक्षणावर आधारलेल्या आहेत, परंतु पुष्कळ प्रसंगातून जात आहे, त्या मंडळ्यांना कसा धीर देता येईल त्यासाठी सुद्धा जगणारी ही मंडळी होती, नाही का? आणि तेच आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि हा एक त्या तारलेल्या हृदयाचं एक प्रमाण आहे की जिथं आपण पाहतो की ती घोषणा करत होती. आता इथं घोषणा हा जो शब्द वापरलाय ना, तो अशा प्रकारचा आहे जसं तुतारीचा जो नाद व्हायचा ना, नाही का? सुरुवातीच्या काळात तो नाद पूर्ण शहर, पूर्ण नगर दणाणून टाकायचा, नाही का? आणि तो अशाच प्रकारचा जणू काय सुवार्ता आहे. जणू काय इथं ज्यावेळेस घोषणा हा शब्द वापरलेला आहे, की त्यांनी ती घोषणा केली, ती अशा प्रकारे होती की आजूबाजूचे शहर दणाणून टाकले त्याने, नाही का? ते सगळे वेढणारी ती सुवार्ता होती. अ, ती अद्भुत होती, कारण ती जिवंत देवाचा शब्द आहे. ती सुवार्ता कधीच नाही का असफल होणार नाही. ती सुवार्ता फलदायी आहे, अद्भुत आहे. आणि त्या सुवार्तेची घोषणा कशी झाली बरं?
एकतर त्यांचं जीवन सुवार्थीचं घोषणा करणारी होतं, त्यांनी स्वतः जाऊन त्या सुवार्थीची घोषणा केली. आणि तिसरी गोष्ट, ज्या जे वडील वर्ग त्यांनी त्यांचं जीवन पाहिलं, त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे इतरांपर्यंत त्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण पाहतो की तारलेलं हृदय जे आहे सुवार्ता जगतं आणि सुवार्ता गाजवतं, नाही का? ते आपल्याला त्याचं आणखी एक प्रमाण पाहायला भेटतं. आणि शेवटचं प्रमाण आपण पाहतो ते वचन 8 त्याच्या शेवटच्या भागामध्ये पाहतो आपण, जिथं तो म्हणतो इतकेच केवळ नाही, तो म्हणतो की आता वचनाची घोषणाच झाली नाही, तर काय झालं बरं? तर देवावरील तुमच्या विश्वासाचं वर्तमानही इतर सर्वत्र पसरलं. आता विश्वासाचं वर्तमान. आता इथं ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल मनन करतो, नाही का? कसं पसरलं बरं त्यांच्यापर्यंत विश्वासाचं वर्तमान बरं? तर अ, त्याबद्दल तो पुढे म्हणतो, ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही म्हणे. का बरं? त्याचं कारण वचन 9-10 मध्ये तो देतो. आणि कसं पसरलं होतं? तर वचन 9 आपल्याला सांगतं, कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे. आता कशा प्रकारे पाऊल सिला त्यांच्यापर्यंत आले होते? अगदी आपल्याला माहित आहे, ते अगदी वल्ले वन त्यांच्या अंगावर होते, नाही का? आत्ताच फटके खाऊन आलेले आहेत, खोड्यातून ते आलेले आहेत. त्या वेदनेतून आलेले असताना आता इथं सुवार्ता गाजवत आहेत, फार आनंदाने ते गाजवत आहेत. आणि हे थेसलोनिका येथील लोकांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांचं येणं फार अद्भुत आहे. फार प्रखरतेने त्या सुवार्तेचा शिरकाव त्यांच्या हृदयात झाला. आणि पहा, ते त्याचा परिणाम काय झाला बरं? ते मूर्तीपासून वळालेले आहेत. आणि पहा, अ, हे अद्भुत आहे. हे कसं अद्भुत आहे बरं? कारण त्यांनी त्यांचं जीवन पाहिलं. आणि वचन 10 सांगतं की त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात. आता ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल मनन करतो किंवा यावर विचार करतो, तर आपल्याला हे पाहायला भेटतं की ते जे आशा विरहित होते, आता आता त्या सुवार्थेने त्यांना महान आशा मिळालेली आहे. ती म्हणजे काय? गौरवी आशा ख्रिस्ताबद्दल, नाही का? की तो ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे एकुलता एक, नाही का? तो तो स्वर्गातून आला आपल्याला तारण्यासाठी, नाही का? तो जगला, तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि पहा, तो आज स्वर्गात आहे. आणि महान आशा आहे की तो पुन्हा येणार आहे. बरोबर. तो पुन्हा येणार आहे. आणि त्या आशेकडे ते पाहत होते. त्या आशेकडे पाहून ते जगत होते बघा. चार्लस स्पर्जन जे आहेत ते या वचनाबद्दल बोलत असताना अशा प्रकारे ते बोलतात की प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे की थेसलोनिका जी मंडळी आहे त्यांच्या जीवनात काय घडलं, नाही का? किंवा काय झालेलं आहे. तर ते म्हणतात की पुढे त्या लोकांनी मूर्ती तोडल्या, नाही का? मूर्ती पूजा सोडली, त्यांचं जीवन बदलल्या गेलं. ते एकाच देवाची उपासना करायला लागले. ते येशूवर विश्वास ठेवायला लागले. ते जे अगोदर मद्यधुंद होते, नाही का? ते जे अगोदर अप्रामाणिकपणे जगणारे होते, ते जे अगोदर अशुद्ध होते, अपवित्र होते, ते जे अगोदर तंटा करणारे होते, आता ते तसे राहिले नाहीत. ते प्रत्येक व्यक्ती जो आहे तो बदलला गेला. आणि एवढंच नाही, तर त्यांच्यामधील जे बदललेलं जीवन आहे आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरलं, कारण त्यांचं पूर्वीचं जीवन लोकांसमोर होतं आणि आताचं जीवन सुद्धा लोकांसमोर आहे. यामध्ये पुष्कळ फरक त्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यामुळं ते लोक एकमेकांमध्ये विचार करायला लागले. आणि मग चार्ल्स पर्शिन यावरून म्हणतात की अरे, हे जे घडलेलं आहे यावरून आपण सुद्धा विचार करायला शिकलं पाहिजे. थेसलोनिका येथील मंडळीवरून, नाही का? ते कसं बदलले, त्यांचं जीवन कसं बदलले, ते अगोदर काय होते आणि आता काय झालेलं आहे. आणि मग पुढे वचन 9 मध्ये तो म्हणतो की कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास नाही का तुम्हाला त्याने कसं उभं केलेलं आहे. हे अद्भुत आहे. इथं तो जिवंत आणि सत्य देव हे बोलत आहे, कारण त्याची सेवा त्याबद्दल तो बोलत आहे इथं. तर सेवा हा जो शब्द आहे रोमी लोकांसाठी आणि ग्रीक लोकांसाठी इतका काही, नाही का, महत्वाचा तो शब्द नव्हता. कारण त्यांच्यासाठी सेवा म्हणजे सम्राट त्यांच्यासाठी महत्वाची बाब होती. त्यानंतर सेवेबद्दल विचार करत असताना त्यांच्यासाठी असं धार्मिक काही काही नव्हतं, नाही का? महत्वाचं विशेष असं काही नव्हतं. परंतु इथं
पॉल ज्यावेळेस सेवा हा शब्द वापरतो तर तो जिवंत आणि सत्य देवाबद्दल तो विचार करतो इथं, नाही का, की तुम्ही आता तो विरोधाभास दाखवतो की तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलेले आहेत. मूर्ती ह्या देव नाही, नाही का. तो इथं विरोधाभास दाखवत आहे. ते मानव निर्मित आहे, नाही का. ते काहीच करू शकत नाही, ते चालत फिरत नाहीत, ते जिवंत नाही, ते सत्य नाही. परंतु तुम्ही त्यापासून जिवंत आणि सत्य देवाकडे वळालेले आहात, जो अखिल पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. आणि तो देव जो आहे तो गौरवी आहे. आणि पुढे तो काय म्हणतो की महान आशा त्यांना मिळाली त्याद्वारे. ती आशा काय आहे? प्रभू पुन्हा येणार आहे, नाही का. आणि पुढे काय सांगितलं बरं? मूर्तीपासून तुम्ही देवाकडे कसे वळलात आणि आपण होऊन आमच्याविषयी ते सांगतात. आणि त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यातून उठवले, तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. आता इथं एक पाऊल तर्कवाद करत आहे. तो अगोदर सांगत आहे की ज्या ज्या प्रभूला त्याने देवाने मेल्यातून उठवलेले आहे, तो पुनरुत्थित ख्रिस्त आपला प्रभू आहे, बरोबर. तो ख्रिस्त सुरुवातीला आला, तो आपल्यासाठी जगला, तो आपल्यासाठी मेला आणि तो पुन्हा उठवण्यात आलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो स्वर्गात गेलेला आहे. स्वर्गात पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे आणि तो पुन्हा येणार आहे. तो अगोदर आला होता तारणारा म्हणून. जुन्या करारातील लोक त्याची वाट पाहत होते की तो येईल, आम्हाला सोडवेल, नाही का. आता नवीन करारातील लोक सुद्धा त्याची वाट पाहत आहे. तो आला, त्याने आम्हाला सोडवलं आणि तो पुन्हा येणार आहे, जे त्यांनी कार्य केलेलं आहे त्याची पूर्णता करण्यासाठी, बरोबर. इथं का बरं पाऊल असं म्हणत आहे की आपल्याला तो भावी क्रोधापासून सोडवणार आहे? आपण तर देवाच्या क्रोधापासून सुटलो की नाही? नक्कीच सुटलो. परंतु भावी क्रोधापासून ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर इथं तो प्रभू जो अगोदर तारणारा म्हणून आला, तो आता तारणारा म्हणून येणार नाही म्हणे, तर तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. त्या गौरवी न्यायाधीश प्रभू समोर आता आपल्याला उभं राहायचं आहे. आणि विशेष करून त्याच्यासमोर उभं राहत असताना आपण त्याच्या क्रोधाची प्रजा म्हणून नाही, तर त्याची लोक, नाही का, त्याची प्रजा म्हणून उभे राहू. आणि भावी क्रोधापासून ज्यावेळेस म्हटलेला आहे, तर तो येईल तेव्हा तो त्याच्यासोबत त्याच्या तारणाची पूर्णता घेऊन येणार आहे का. त्यावेळेस आपण या पापी देहातून सुटू, नाही का. आपल्या तारणाची पूर्णता होईल. आपण ख्रिस्तासारखे होऊ, म्हणजे आपल्या देहात आपण आपल्या देहात बिलकुल पाप नसणार आहे, बरोबर. आणि हा क्रोध जो येणार आहे, हा क्रोध भावी आहे. आणि हा क्रोध कुणावर असणार आहे? तो ख्रिस्ताचा क्रोध असेल, नीतिमान तो क्रोध असेल देवाचा. तो त्या सर्व पाप्यांवर, दुष्टतेवर, सैतानावर असणार आहे, नाही का. आणि तो सगळ्यांचा न्याय करणार आहे. आणि पहा, तुम्ही तर त्या महान आशेकडे पाहत आहात. आणि अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं जीवन जे बदललेलं होतं त्या आशेकडे पाहून होतं. आणि म्हणूनच वचन 3 मध्ये जे सांगितलं की विश्वासाचं त्यांचं कार्य, प्रीतीचे श्रम आणि प्रभू येशू वरील आशेमुळे मिळणारा धीर, ती आशा हीच आहे की तो पुन्हा येणार आहे, त्याच्यासोबत आम्ही राज्य करणार आहोत. ह्या संकटातून आम्ही जात आहोत. पॉल तर म्हणतो की आमची ही जी संकट आहेत ना, त्या सार्वकालिक, त्या आनंदासमोर तत्कालिक अशा आहेत, नाही का. आणि तेच थिसलनिका जे आहे, ज्यावेळेस त्या प्रभूकडे पाहतात की तो येणार आहे, त्या आशेकडे पाहतात, तर पहा ही संकट सुद्धा त्यांना आनंद देणारे ठरतात. की नाही, तो प्रभू येईल, त्यावेळेस तो राज्य करेल आणि आम्हाला ह्या सगळ्यातून तो सोडवणार आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही सदा सर्व काळ राज्य करणार आहोत. तर हा जो पहिला अध्याय आहे थिसलनिका करास पत्राचा, हा पहिला अध्याय आपल्याला अशाच प्रकारे शिकवत आहे की कशा प्रकारे देवाने थिसलनिका येथील मंडळीचं जीवन बदललं. आणि खऱ्या रीतीने त्यांच्या बदललेल्या जीवनातील आपल्याला एक पैलू किंवा गुणवैशिष्ट्य आपण पाहू शकतोय, नाही का. किंवा त्या बदललेल्या हृदयाचे ही प्रमाण आपण पाहू शकतो. आणि मग या सायंकाळी मग आपण या सर्वांवर विचार करत असताना आपण पाहिलं त्यांनी ते स्वीकारलं, नाही का. त्यांनी त्या अनुकरण करणारे ते झाले. आपल्याला पाहायला भेटतं ते इतरांसाठी आदर्श ठरले. अ, आणि आपण पाहतो की त्यांनी घोषणा केली त्या सुवार्तेची, ते शांत बसले नाही. आणि एवढंच नाही, तर आपण पाहतो पुढे की अ, शेवटी जे आहे वचन 8-9 मधून आपण पाहतो की त्यांची जी जी ख्याती आहे त्यांच्या विश्वासाची,
ती इतरत्र पसरलेली आहे. आता या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला आपल्या स्वतःच्या अंतःकरणाकडे झोकून पाहणं गरजेचं आहे. मी खरंच तारलेला आहे का? आणि जर मी तारलेला आहे, तर माझ्या हृदयात हे प्रमाण मला दिसून येत आहेत का? इतर लोकांकडे पाहत असताना विशेष करून मी ती सुवार्ता स्वीकारलेली आहे. मी अनुकरण करणारा आहे का? त्यानंतर जर मी अनुकरण करणारा आहे, तर माझ्या जीवनातून इतरांसमोर काय उदाहरण जात आहे? जेणेकरून त्या लोकांसाठी मी आदर्श ठरत आहे का? आणि जर मी आदर्श ठरत आहे, तर फक्त जीवनाद्वारेच नाही, तर मी ख्रिस्ताची घोषणा करत आहे का? ते कशाप्रकारे माझं जीवन घोषणा करणारं असतं, बरोबर? माझं जगणं इतरांसमोर घोषणा करणार आहे. पुष्कळदा माझं मुख जरी काही बोलत नसलं, तरी माझे हावभाव आणि माझं वागणं नाही का, ते सुद्धा बोलणारं असतं नाही का, घोषणा करणारं असतं. तर त्या प्रकारे मला आणि आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि जर इथे कुठे आपण कमी पडलेले दिसत आहोत, तर प्रभूच्या हाती पडणं गरजेचं आहे. शतापी हृदयाने त्याच्या हाती येणं गरजेचं आहे. कारण ह्या 5 प्रमाणापैकी एकही प्रमाण जर आपल्यामध्ये नाही, तर कदाचित हा मोठा प्रश्न आपल्यासमोर येईल, की मी तारलेलो आहे की नाही, नाही का? आणि जर ही 5ही प्रमाण आपल्या हृदयात आहे, आपल्या हृदयात, आपल्या जीवनात दिसत आहेत, तर नक्कीच प्रभूची स्तुती असो, त्याचा गौरव असो आणि हे 5ही प्रमाण आपल्याला प्रभूमध्ये आनंद करायला शिकवतील, नाही का? म्हणून देवबाप करो आपल्याला हे वचन समजण्यासाठी सहाय्य करो आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा, दया तो पुरवतो. आपण या ठिकाणी थांबणार आहोत.